उद्धव ठाकरे द्वारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर दिए गए बयान को लेकर भाजपा ठाकरे पर सीधा हमला बोल रही है। भाजपा नेता परिणय फुके ने कहा कि जो व्यक्ति 60 साल में अपनी पहचान नहीं बना सका वो अब हताश होकर इस तरह के बयान दे रहे हैं। नागपुर में मीडिया से बात करते हुए फुके ने कहा कि देवेंद्र फडणवीस को बदनाम कर झूठी कहानी गढ़ने की कोशिश की जा रही है। निश्चितच जो व्यक्ती आज 60 वर्ष झाल्यावरही तो स्वतःचं नाव किंवा स्वतःची आयडेंटिटी स्वतःची ओळख तयार करू शकला नाही आणि स्वतः आपल्या वडिलांच्या पुण्यावर आजपर्यंत जगतात आहे आणि राजकारण करतात आहे, ते कधीच देवेंद्र फडणवीससारख्या एक स्वकर्तृत्वाने उभा झालेल्या नेत्याला कधी संपू शकत नाही। निश्चितच या सगळ्या तिन्ही पक्षांनी, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी फडणवीस साहेबांना काहीतरी टार्गेट करण्याचा ठरवलेलं आहे आणि रोज 2 दिवसाआड कोणता ना कोणता नेता फडणवीस साहेबांवरती टीका करून काहीतरी एक महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांच्या विरोधात नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतात आहे। पण महाराष्ट्रातील जनता हे सगळं ओळखून आहे आणि महाराष्ट्राची जनता निश्चितच महाविकास आघाडीला त्यांची जागा पुढच्या निवडणुकीत दाखवणार आहे।